माणसं कुठली बिल्डर नाहीत, माझी माणसं धनाढ्य नाहीत, माझी माणसं अब्जाधीश नाहीत, माझी माणसं करोडपती नाहीत, माझी माणसं फटक्या खिशाची आहेत. आमच्याकडे पैसा नाही, आम्ही गरीब आहोत. शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा, ही ताकद कुणाची. ही इगतपुरी आंदण दिलेली नाही, ही इगतपुरी पुन्हा त्याच नव्या जोशात उभी राहणार आहे. आणि इथला नगराध्यक्ष आपल्या सगळ्या उमेदवारांसह थाटामाटात अगदी मानाने त्या नगर परिषदेत बसणार आहे. हा विश्वास मी तुम्हाला इथून व्यक्त करतो. आपण सारे या युद्धात सहभागी आहात की नाही? आपण हा शब्द देताय इथल्या येणाऱ्या 2 तारखेला ज्यावेळेस आपण निवडणुकीच्या त्या मतदानासाठी आत जाल, आपल्या परिवारासकट सर्वांसकट आपल्या आतमध्ये जायचंय. आपल्या उमेदवारांच्या समोरचं आणि विशेषतः नगराध्यक्षांच्या समोरचं बटन विसरायचं नाही. मशालीची चिन्ह, हाताचे पंजे, जे जे आपले सारे उमेदवार आहेत सर्वांची चिन्ह लक्षात ठेवून जायचंय. आपल्या वडीलधाऱ्यांना सारं समजवायचंय. मी मगाशी म्हणालो इतिहास पळकुट्यांचा लिहिला जात नाही. इतिहास हा फक्त तत्वनिष्ठा ठेवणाऱ्यांचाच दिला जातो. तुम्हा सर्वांसमोर आदर्श छत्रपती शिवरायांचा आहे. आज एवढं संकट असताना आमच्या राजांनी आम्हाला शिकवलं लढायचं कसं, झुंजायचं कसं आणि समोरच्याला गाडायचं कसं. आपण छत्रपती शिवरायांचे महामानव डॉक्टर बाबासाहेबांचे मावळे आहात. आपण कधीही मैदान सोडून पळत नाही, ही गोष्ट मनाशी पक्की ठेवा. तुम्ही छावा चित्रपट पाहिला असाल. छावा, मन के जीते जीत है, मन के हारे हार. अरे हार गए जो बिन लड़े, हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. अरे उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार है असल अधिकार अपना. जी स्वप्न न पाहता फक्त पळून गेले अशांवर धिक्कार व्यक्त करतो. आणि बाळासाहेब तुम्हाला इथून हा शब्द देतो. वंदनीय बाळासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांना पाहतायत. बाळासाहेब म्हणतायत इगतपुरीचे हे माझे मावळे लढतायत, हे माझे शिवसैनिक लढतायत की नाही? झुंजणार की नाही? गाफील राहायचं नाही. गाफील बाळासाहेब तुम्हाला इथून शब्द देतो. ही इगतपुरीची नगर परिषद पुन्हा त्याच ताकदीने आम्ही बाळासाहेब तुम्हाला अर्पण करतो. ही इगतपुरीची नगरसेवक सगळ्या सदस्यांसह बाळासाहेब विजयी गुलालासह तुम्हाला अर्पण करणार आहे. अनेक गोष्टी आहेत इगतपुरीच्या. मी काल परवा एका नेत्याचं भाषण ऐकलं, कमळीच्या एका नेत्याचं मी भाषण ऐकलं की मला तुम्ही ऐकलं असाल कोविडच्या लसीकरणाविषयी होतं. कोविडचं लसीकरण आम्ही केलं, तुम्हाला आम्ही लसीकरण दिलं. किती हो ते ट्रोल झाले. जर बरोबर, अगदी बरोबर. आता विचार करा, जर कोविड वर हे एवढी मार्केटिंग करू शकतात, अरे तुम्ही आम्ही सर्वांनी त्या काँग्रेसच्या काळातल्या सगळ्या लसी घेतल्या. आजपर्यंत कधी कुठली जाहिरात पाहिली नव्हती. जर पोलिओची लस काँग्रेसच्या काळात दिली गेली नसती तर पांगळे फिरले असते सगळेजण. याचा कोणी विचार करत नाही. आज बाबासाहेबांचं संविधान धोक्यामध्ये आहे. वंदनीय बाबासाहेबांचं संविधान आज अंतिम घटका मोजत आहे. आज तुम्ही पहा संविधानाची पायमल्ली होत आहे. आज जोडतोड मोडतोड करून कोणी कुठे आज इथे कुणाला कुणाशी ताळमेळ नाही. आज जिंकून आणला उद्या कुठे असेल, आज आपल्याकडे आहे परवा कुठे असेल, काही खात्री नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो, बाबासाहेबांचं संविधान जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपणा सर्वांना एकजूट एकमूठ वज्रमूठ दाखवावी लागेल. आपण या इगतपुरीचे वासी आहात. आपल्याला इथे अनेक गोष्टी पुन्हा करायच्या आहेत, नव्याने करायच्या आहेत. जे झालं ते झालं.
आपल्याला गाफील ठेवलं गेलं. आज मला सांगा, ज्याला अपत्य जन्माला घालता येत नाही ती इतरांची अपत्य भाड्याने घेत. एक तरी अपत्य दाखवावं स्वतःच, एक तरी अपत्य दाखवावं स्वतःच. एक अपत्य स्वतःच नाही, इतरांची अपत्य भाड्याने घ्यायची आणि आम्हाला बेटकुळ्या फुगवून दाखवायच्या. अरे नावाचे शिवसैनिक आहोत, नावाचे शिवसैनिक. ही मशाल अशीच अंगावर घेऊन फिरत नाही, ही धगधगती ज्वाळा आम्ही अंगावर घेऊन फिरतो, हा जाळ अंगावर घेऊन फिरतो आणि डोक्याला कफन बांधून फिरतो आम्ही. फरक पडत नाही आम्हाला. मी जास्त इथे तुमचा वेळ घेत नाही, मागे बरीचशी ट्रॅफिक झालेली आहे, आपण पुढे जाऊन बोलू पुन्हा. पण इगतपुरीच्या सर्व मतदारांना मी इथून आवाहन करतो, ज्यावेळेस आपण मतदानाला जाल असा छातीवर हात ठेवून पहा. ही लढाई पैशाविरुद्ध तत्वांची आहे, ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सुशासनाची आहे, ही लढाई ही निष्ठेची आहे. आमचे उमेदवार करोडपती नाहीत, आमचे उमेदवार अब्जोपती नाहीत, आमचे उमेदवार खिशाने फाटक्याचे जरी असले ना तरी तत्वांनी, निष्ठांनी आणि तुमच्यासाठी सदैव सदैव उभे राहतील. आज पैसा वाटणारे वाटलेला पैसा पुन्हा काढण्यासाठी 5 वर्ष ही नगर परिषद अशी उतानी ठेवतील. आज आपल्याला निवड करायची पैशाची की चांगल्या माणसाची. मी समस्त इगतपुरीला इथून आवाहन करतो, ज्यावेळेस मतदानाला जाल आपल्या छातीवर हात ठेवायचा आणि खरं काय खोटं काय आपल्या मनाला विचारायचं. तुमचं मन सांगत असेल की सत्य आहे मशालीच्या बाजूने, सत्य आहे हाताच्या पंजाच्या बाजूने, त्या आपल्या हाताला आखडतं घेऊ नका. ज्यावेळेस 3 तारखेला हा निकाल लागेल, 3 तारखेलाच ना, 3 तारखेला ज्यावेळेस हा निकाल लागेल त्यावेळेस विजयी गुलाल मशालीचा, महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा सगळ्यांचा असणार आहे. इथून आपण हा संकल्प घेऊया आणि बाळासाहेबांना शब्द देऊया. सगळ्यांनी मुठी वर करायच्या, हात वर करायचा. बाळासाहेब आम्ही तुम्हाला शब्द देतो. हे सारे सारे लढणारे मावळे तुम्हाला शब्द देत आहेत. ही इगतपुरी महानगरपालिका, ही माफ करा, ही इगतपुरी नगर परिषद आम्ही तुमच्या चरणावर अर्पण करणार की नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि ज्यावेळेस विषय मी छत्रपती शिवरायांचा काढलाय, मावळ्यांनो आपल्यातले खंडोजी खोपडे आणि आपल्यातले सूर्याजी पिसाळ पण ओळखा. आपल्या खंडोजी खोपड्यांना आणि सूर्याजी पिसाळांना पण इंगा दाखवायचा आहे तुम्हाला. अजिबात गाफील राहू नका. जय महाराष्ट्र.